मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे सर्व पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। जानेवारीचा हप्ता आम्हाला कधी जमा होणार, ज्या तांत्रिक बैठकी होणार होत्या त्या झाल्या का नाही, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे, ई-केवायसी मुळे पैसे बंद झाले आहेत तर त्या लाडक्या बहिणींचं काय, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पूर्ण लिस्ट आहे ते पूर्ण बघूया, ज्यामध्ये लाडक्या बहिणी कोण पात्र आहेत कोण अपात्र असणार आहे, 19वा जानेवारी हप्ता कोणाच्या खात्यामध्ये किती पैसे जमा होणार आहे, पेंडिंग जे पैसे होते त्याचं काय झालेलं आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण सर्व प्रश्नांची उत्तरे तिथे असणार आहे। आणि अजून कोणाला काही प्रश्न असतील तरी सुद्धा कमेंट करून विचारू शकता। तर यादी पाहून घेऊया। लाडकी बहीण योजना अपडेट आहे। आतापर्यंत सर्व हप्ते ज्यांना जमा झाले आहेत, लक्षात घ्या लाडकी बहीण ही योजना 2024 मध्ये सुरू झाली। जे आतापर्यंत 1.5 वर्ष झाले आहेत सर्वांचे पैसे जमा झालेले आहेत। ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत ते लाडकी बहीण नक्कीच 100% पात्र असणार आहे। दुसरं म्हणजे जून जुलैच्या वेळेस सुद्धा पडताळणी झाली होती, त्यावेळेस 26 लाख लाडक्या बहिणींची पडताळणी झाली होती व त्या पडताळणीमध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र झाल्या व त्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर पासून, लक्षात घ्या ऑगस्ट सप्टेंबर पासून परत एकदा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील तर त्या लाडक्या बहिणींना आता जानेवारीचा हप्ता मिळणार आहे। डिसेंबरचा हप्ता ज्यांना आला होता, लक्षात घ्या ज्या लाडक्या बहिणींना पाठीमागचा जो हप्ता आला होता 1500 रुपयांचा, ओके, जो 13 जानेवारीला वितरण झाला आहे, त्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे 100%। ही 3 आहे। त्याच्यानंतर बघा लिस्ट अजून आहे, मोठी लिस्ट असणार आहे, त्यामुळे तुम्ही पाहून घ्यायचं आहे। आधार सीडिंग बँक खाते बंद झाले होते, त्यानंतर बँक अकाउंट सुरू केले। आता बँक खाते तुमचं बंद झाले होते, आपण वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये हे महत्त्वाचं पॉईंट आहे बघा। लाडक्या बहिणींना हे माहितीच नाही की आधार सीडिंग वेगळं असतं, NPCI वेगळं असतं, DBTचं जे कनेक्शन असतं ते सगळं वेगळं असतं। त्यामुळे हे जे पॉईंट्स आहेत ते लक्षात करून घ्यायचं आहे। सोप्या भाषेत आपल्या माध्यमातून तुम्हाला पोहोचवण्याचं मी काम करते। तर बँक खाते तुमचं बंद झाले होते, त्यानंतर तुम्ही बँक अकाउंट सुरू केलं, आधार सीडिंग आहे ते केलं तर नक्की 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। मागील अपडेट आपण बघा 10 ते 15 दिवसापासून हे कंटिन्यू अपडेट देतो आहे की मागील अपडेटपासून म्हणजेच गेल्या 10 दिवसात तुम्ही आधार ॲक्टिव्ह करून घेतला असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। तर इनॲक्टिव्ह असतं, ओके, जे इनॲक्टिव्ह असतं। आता बऱ्याच जणांनी मला इंस्टाग्रामवरती स्क्रीनशॉट्स काढून पाठवलेले आहेत की आमचं असं दिसत आहे, इनॲक्टिव्ह दिसतोय, ॲक्टिव्ह दिसते, म्हणजे आमचं नक्की काय। मी त्यांना सजेशन दिल्यानंतर त्यांनी तसं करून घेतलेलं आहे व मागील हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झालेले आहेत। तर लाडक्या बहिणींनो आधार सीडिंग आहे का चेक करा, आधार ॲक्टिव्ह इनॲक्टिव्ह आहे का ते सुद्धा नक्की चेक करायचं आहे व ते पटपट करून घ्यायचं आहे। कारण का पुढील हप्ते तुमच्या खात्यामध्ये पैसे जर जमा व्हावे वाटत असेल तर तुम्हाला हे हालचाल करावेच लागणार आहे। शांत बसून चालणार नाही। आपले पैसे का जमा होत नाहीत हे सुद्धा तुम्ही महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी, आता मी स्वतः सुद्धा माझे पैसे बंद असो नसो त्याचा विषय वेगळा आहे, पण म्हणजे काय माझ्यासाठी नाही, मी माझ्या लाडक्या बहिणींसाठी काय करत आहे की महिला व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना स्वतः जाऊन भेट घेत आहे। ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले होते त्यांच्यासाठी चौकशी करत आहे व त्यांच्याकडून काही पॉईंट्स मिळाले होते की ई-केवायसी मुळे सुद्धा पैसे बंद झाले होते व त्यानंतर अकाउंट ज्यांचे क्लोज झाले होते त्यांचे अकाउंट चालू केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत। हे विथ प्रूफ मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवले आहे, तुम्ही पाहू शकता। तर हे काम लवकरात लवकर करून घ्यायचं आहे। त्यानंतर बँक खाते काही कारणास्तव तुम्ही काय होतं की बँक खाते बदललं जातं, आता कंटिन्यू होतं 1.5 वर्ष झालं ही जी योजना आहे ते सुरू आहे, असं होऊ शकतं ना, बँक खाते चेंज केले जाऊ शकतात। तर बँक खाते काही कारणास्तव बदल झाले आहेत व आता नवीन बँक खाते तुम्ही जोडले आहे व त्या अकाउंटला आधार सीडिंग आहे का ते पूर्ण आहे का ते नक्कीच एकदा चेक करायचं आहे। बँक खाते चेंज केलं आहे तर तुमचं पूर्णपणे ह्या बँकमधून दुसऱ्या बँकमध्ये जेव्हा तुम्ही सगळी माहिती ट्रान्सफर करता त्यावेळेस ते अकाउंटला आधार सीडिंग आहे का ते पूर्ण चेक करा। पूर्ण असेल तर तुमच्या खात्यातले पैसे किंवा तुम्हाला येणारे पैसे कुठेही जाणार नाहीत। तर ई-केवायसी बरोबर आहे, न चुकता झाली असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे। आता बऱ्याच लाडक्या बहिणींचं काय झालेलं आहे, ई-केवायसी चुकली होती व त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं आहे किंवा पैसे जमा झालेले नाहीत। तर ई-केवायसी तुमची बरोबर झालेली आहे तर पैसे जमा होणार आहे। आता दुसरं म्हणजे काय की मेन पॉईंट तांत्रिक बैठकीचे निर्णय काय झालेले आहेत की 20 जानेवारी रोजी ही जी काही मीटिंग आहे, 20 जानेवारीला लक्षात घ्या ही मीटिंग आहे ती होण्याची दाट शक्यता आहे व त्यामध्ये निर्णय सुद्धा होणार आहे। तुम्हाला वाटत असेल की ई-केवायसी पुन्हा एकदा सुरू करावी, 15 दिवसांची तरी आम्हाला मुदत द्यावी जेणेकरून आम्ही पात्र आहोत, पण ह्या क्षुल्लक कारणामुळे एक छोटीशी चूक आहे, जे प्रश्न आहे किंवा
नाही याच्यामध्ये झालेलं आहे, त्याच्यामुळे आमचे काय झालेले आहे, पैसे बंद झाले आहेत. तर 20 जानेवारीला मीटिंग होण्याची दाट शक्यता आहे. मंत्री अदितीताई तटकरे यांनी सुद्धा काही माध्यमातून सांगितलं होते की मागील जे काही माध्यमातून सांगितलं होते की ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये आम्ही पैसे पाठवणारच आहोत. त्यामुळे इथे नक्कीच जे काही मीटिंग होणार आहे त्यामध्ये चर्चा झाल्यानंतर KYCची मुदत आम्हाला वाढ करून द्या, हे एक निर्णय लवकरात लवकर व्हायला पाहिजे आहे. कारण लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, बऱ्याच हालचाली सुरू झाल्या आहे. आपण आपल्या माध्यमातून सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाज उठवत आहोत. वेगवेगळ्या जे काही महिला व बालविकास विभागाचे अधिकारी असो किंवा जे आहेत त्यांना आपण भेटून हे जे काही प्रश्न आहेत ते तुमचे सांगत आहोत, अंगणवाडी सेविकाताईंपर्यंत पोहोचवत आहोत, जेणेकरून ते त्यांच्या अधिकारात तालुका स्तरावर असू द्या, जिल्हा स्तरावर असू द्या, आपण प्रयत्न करत आहोत की लाडक्या बहिणींचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळोवेळी यावे व जे KYCचा प्रॉब्लेम आहे ते सुटावं. तर तारीख लक्षात आली का? 20 जानेवारीपर्यंत ही निर्णय होण्याची शक्यता आहे, मीटिंग होण्याची शक्यता आहे व तांत्रिक बैठक त्यातच होणार आहे. कारण का, लाडकी बहीण योजनेबाबत प्रशासकीय हालचाली सुरू झालेल्या आहेत. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही प्रशासकीय हालचाली आहेत सुरू झालेल्या आहेत. 20 जानेवारी रोजी समितीची बैठक बोलवली आहे. तर ज्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, तुमचे हप्ते बंद झाले असेल तर त्या तुम्ही महिला व बालविकास जे काही अधिकारी असो किंवा जे काही विभाग आहे तिथं जाऊन तुम्ही काय करायचं आहे, पत्र द्यायचं आहे किंवा अर्ज द्यायचा आहे, ज्यामध्ये सांगा की तुमचे पैसे का बंद झाले आहेत, तुमची KYC झाली नाही किंवा चुकली आहे का, तुमचं नाव गाव सगळं तिथे मेन्शन करून तुम्हाला हे सबमिट करायचं आहे. तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा सांगू शकता, जेणेकरून आपल्याला सुद्धा कळेल की कोणत्या तालुक्यातून लाडक्या बहिणींना पैसे बंद झालेले आहेत. तर महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. या व्यतिरिक्त अजून तुमच्या काही अडचणी असू द्या, तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. त्यापेक्षा इथं कमेंट करा, लवकरात लवकर तुम्हाला इथे सोल्युशन सुद्धा मिळणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.